Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. जयंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल. सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. मोदी शहा बाह्य शक्ती विरोधी पक्षामध्ये अडचणी निर्माण करतायत. जातीय धर्मांध शक्तींसोबत जयंत पाटील जाणार नाहीत, संजय राऊतांचा दावा. तर स्वतःच्या पक्षाकडे बघावं, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. पवारांसोबतची बैठक आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या दौऱ्याला महत्त्व. अमित शहांसह एनडीएच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता. केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच. आज सर्व खासदार शहांना भेटणार. सूत्रांची माहिती. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी. धनंजय मुंडे, सुनील शेळकेंसह राजू नवघर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थ खात्यावर दावा कायम. पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षामधूनच आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. सुनेत्रा पवारांची निवड नियमाप्रमाणे झाली आहे. कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीशीला उत्तर देणार. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात 18 तारखेला ठाकरेंचे नागपुरात रामरक्षा पठण. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, हे आता उद्धव ठाकरेंना समजलं. ठाकरेंना उशिरा सुचलेलं शहाणपण. ठाकरे सेनेच्या रामरक्षा आंदोलनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. हे राजीनामा देणार नाही. ट्रस्ट सोबत उभं राहण्याची हीच खरी वेळ. श्रीराम मंदिर ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराजांकडून भूमिका स्पष्ट. कोणत्याही कारणाने दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठी लागणारा निधी डीपीडीसीच्या माध्यमातून देणार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. प्रशांत महासागरातील अल निनो आणखी प्रभावशाली. अफगाणिस्तानमधून कोरडे वारे भारताच्या दिशेनं. परिणामी राज्यात मान्सून निष्क्रिय. बळीराजा चिंतेत. 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज. स्कूल बस आणि मॅनहॉल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा अहवाल मान्य नाही. निष्पाप जीवाची किंमत फक्त 7 लाख आहे का? चौकशी समितीच्या अहवालानंतर महापौर ऋतू तावडे संतप्त. मोशी इमारत दुर्घटनेमध्ये आरोपी अशोक कुमार गुप्ताला 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. फरार सुरक्षा अधिकाऱ्याचा शोध सुरू. प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. महिनाभरामध्ये प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश. बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळणार. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 3,50,000 रुपये, तर अपघाती मृत्यू झाल्यास 6.5 लाख रुपये मदत मिळणार. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित व्यक्ती एटीएसच्या रडारवर. पुणे, सोलापूर, रत्नागिरीमध्ये छापे. जवळपास 150 तरुणांची चौकशी. 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार समोर. इगतपुरीमधील भावली धबधब्यावर पर्यटकांना मारहाण करत लुटलं. गाडीचीही तोडफोड. 15 किलोमीटर पाठलाग करून विनयभंग केल्याचा आरोप. 9 संशयित पोलिसांच्या ताब्यात. तपास सुरू. नवी मुंबईमध्ये मद्यपी महिलेचा भर रस्त्यामध्ये राडा. घणसोलीमध्ये बससह रस्त्यावरील अनेक वाहनं अडवली. व्हिडिओ व्हायरल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात उद्यापासून मांस विक्रीला बंदी. उद्यापासून 29 जुलै दरम्यान मांस आणि मटण विक्री पूर्णपणे बंद असेल. अमेरिका. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.